सुरू करा सर. पीपीटी दिसते ना सर? हो हो दिसते, काय हरकत हो, चालेल. गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण व्होकॅब्युलरी या युनिट मधला फ्रेजेस हा भाग पाहणार आहोत. सुरुवातीला सुद्धा तुम्ही फ्रेजेसच्या संबंधितच एक कॉन्टेक्च्युअल मिनिंग असणारे जे काही प्रकरण होतं ते शिकलेला असतानाच कॉन्टेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स. तर अशाच पद्धतीचे फ्रेजेस हे काय असतात तर वाक्यातील एक भाग असतो, त्याला वाक्यांश असं म्हणतात किंवा वाक्प्रचार असं देखील त्याला म्हटलं जातं. त्यांचा कम्प्लीट सेन्स म्हणजे पूर्ण त्याचा अर्थ असा होत नाही. फ्रेज कुठलाही असा एक अर्थ पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी काय आवश्यकता असते? वाक्याची आवश्यकता असते. आणि वाक्यामध्ये काय तर आपल्याला हे जे काही फ्रेजेस असतात, वाक्प्रचार आहे, यांचा वापर हा करायचा असतो. तर सुरुवातीला आपण व्हॉट इज अ फ्रेज म्हणजे काय आहे ते समजून घेऊया. फ्रेज हे काय असते वाक्प्रचार, तर इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट वर्क टुगेदर बट डू नॉट फॉर्म अ कम्प्लीट सेंटेन्स. यामध्ये शब्दांचा संग्रह असतो, ते एकत्रित असतात, पण त्यातून काय वाक्याचा अर्थबोध होत नाही. हे काय करत असतात तर फक्त काही वाक्याला अर्थ देण्याचं काम करतात. ऍड्स मिनिंग टू सेंटेन्सेस. वाक्य जे आहे त्याला अर्थ देण्याचं काम हे काय करत असते, ती फ्रेज करत असते. म्हणजे त्यातून सुद्धा काही बराचसा आपल्याला अर्थ हा समजून जात असतो त्या वाक्प्रचारामधूनच. आता मराठीमध्ये जर आपण त्याचा अर्थ पाहायला जर गेलो आपण, तर वाक्यांश म्हणजेच काय वाक्प्रचार जे काही पूर्ण वाक्य नसतात, पण त्याच्यातून काय एक विशेष असा अर्थबोध आपल्याला होत असतो. इथे एक उदाहरण घेतलं आपण, एक इन स्पाइट ऑफ रेन, ही सुद्धा काय तर एक फ्रेज आहे, इन स्पाइट ऑफ. तर यामध्ये काय तर एक शोज द कॉन्ट्रास्ट, नॉट अ सेंटेन्स इट सेल्फ. इन स्पाइट ऑफ रेन हे एक वाक्प्रचार आहे, वाक्याचा तो एक भाग आहे. म्हणजे इन स्पाइट ऑफ रेन ही केम टू माय होम, असं जर आपल्याला वाक्यामध्ये जर ते वापर करायचा असेल, पाऊस असताना सुद्धा तो काय माझ्या घरी आला, तर यावेळेस आपण काय ही फ्रेज वापरतो. इन स्पाइट ऑफ म्हणजे असे असून सुद्धा. तर अशा पद्धतीने जर काही या फ्रेजेस आपण व्यवस्थित समजून घेतल्या, तर यामुळे काय तर आपलं जे काही स्पीकिंग असेल, रायटिंग असेल, तर त्यामध्ये सुद्धा काही क्लॅरिटी येत असते. जर तुम्हाला चांगलं इंग्लिश बोलायचं असेल किंवा जर तुमचे जे काही रायटिंग सुद्धा जर त्यामध्ये जर चांगली क्लॅरिटी वगैरे आणायची असेल किंवा ते सुधारायचं असेल, तर त्यासाठी काय तुम्हाला हे जे फ्रेजेस आहे त्यांचा जास्तीत जास्त जर तुम्ही वापर केला, तर तुम्हाला हे जे काही फ्रेजेस मुळे तुम्हाला ते काही वाक्यरचना किंवा बोलणं देखील काय तुम्हाला सोपं जाईल. सो अंडरस्टँडिंग फ्रेजेस हेल्प्स इम्प्रूव्ह स्पीकिंग अँड रायटिंग क्लॅरिटी. तर अशा हे जे काही फ्रेजेस आहे, इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट फंक्शन ॲज अ सिंगल युनिट विदिन अ सेंटेन्स. म्हणजेच काही वाक्यामधील तो एक असा भाग असतो जो एक ग्रुप म्हणून वाक्यातील शब्दांचा जो काही ग्रुप आहे, तर ते म्हणून कार्य करत असतात. अँड इट कॉन्ट्रीब्युट्स टू द ओव्हरऑल मिनिंग अँड नॉट फॉर्मिंग अ कम्प्लीट सेंटेन्स ऑन इट्स ओन. नुसतं जर तुम्ही इन स्पाइट ऑफ म्हटले तर काय त्याचा पूर्ण वाक्य तयार होईल असं नाही. तर ते पूर्ण होण्यासाठी काय काय असतात, कशाची आवश्यकता असते तर वाक्याची आवश्यकता असतात. हे जे काही फक्त फ्रेजेस आहे हे काय असतात तर वाक्प्रचार असतात किंवा काही वाक्यांश असतो, वाक्याचा तो एक भाग असतो. तर सुरुवातीला हे काही फ्रेज म्हणजे जे काय आहे ते नीट समजून घ्या, वाचून घ्या हे सगळं. फ्रेज हे काय आहे.
पुढे एक आता फ्रेज दिलेली आहे, इन स्पाइट ऑफ. ही वेंट टू, तुमच्या पुस्तकामध्ये पहा, जर तुमच्याकडे पुस्तकं असेल तर सॅम्पल क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. ही वेंट टू सी अ मूव्ही डॅश डॅश हिज फादर्स वॉर्निंग. आता यामध्ये तो पिक्चर पाहायला गेला, डॅश डॅश हिज फादर्स वॉर्निंग, वडिलांनी त्याला ताकीद दिली होती. आता इथे काय, याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन जे दिले आहेत, ऑन द कॉन्ट्ररी, इवन दो, बिकॉज ऑफ आणि इन स्पाइट ऑफ. तर यामध्ये अपेक्षित नसताना, म्हणजे वडिलांना काय अपेक्षा होती की त्याने पिक्चर पाहायला जायचं नाही, म्हणजे अशी त्यांनी ताकीद दिली होती, तरी सुद्धा तो काय झाला, पिक्चर पाहण्यासाठी गेला. तर इन स्पाइट ऑफ इट मीन्स समथिंग हॅपन्स ऑल्दो इट वॉज अनएक्सपेक्टेड. म्हणजे वडिलांना आता अपेक्षित होतं की त्याने जायलाच नाही पाहिजे, की त्यांचं एक्सपेक्टेशन जे होतं, पण ते असून सुद्धा अनपेक्षित जर काही घडलं तर त्यावेळेस ही फ्रेज वापरली जाते, इन स्पाइट ऑफ, अपेक्षित नसतानाही. आता यामध्ये बाकीचे जे काय आहेत ऑप्शन्स ते सुद्धा आपण पाहू, त्यांचा मिनिंग काय काय होतो ते सुद्धा पहा. सगळ्यांनी लक्षात घ्या, वाक्याचा आधी अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्यानंतर त्यानुसार, त्या वाक्याच्या अर्थानुसार योग्य ती कोणती येते फ्रेज वापरायची हे समजून घ्यायचंय. यामध्ये पहा, जे ऑप्शन दिलेले होते, ऑन द कॉन्ट्ररी होता एक, ही वेंट टू सी अ मूव्ही डॅश डॅश इज फादर्स वॉर्निंग, त्याचा अर्थ होतो उलट, ऑन द कॉन्ट्ररीचा. इवन दो म्हणजे जरी असं असलं तरी, आणि इन स्पाइट ऑफचा अर्थ होतो असूनही किंवा तरीही, तरी सुद्धा. बिकॉज ऑफ येथे कारण येतं. तर यामध्ये सूट होणारी जी काही फ्रेज आहे ती कोणती आहे, इन स्पाइट ऑफ. वाक्याचा अर्थ पहा, तुम्हाला इथे मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे समजण्यासाठी. अजून वाक्याचा अर्थ असा होतो की त्याच्या वडिलांनी त्याला सिनेमा पाहायला जाऊ नये अशी चेतावणी दिली होती, तरी सुद्धा तो गेला. इन स्पाइट ऑफ म्हणजे असूनही किंवा त्याला न जुमानता अशी ती भावना त्यातून व्यक्त झाली, आणि त्यामुळे या वाक्यातील आशयाशी संबंधित जो पर्याय आहे तो कोणता आहे, इन स्पाइट ऑफ. ही वेंट टू सी अ मूव्ही इन स्पाइट ऑफ हिज फादर्स वॉर्निंग. खाली अजून एक्सप्लेनेशन आहे, ऑन द कॉन्ट्ररीचा उलट होतो, विरोधाभासी, त्यामुळे इथे तसं काही नाहीये. इवन दो ही पूर्ण वाक्यासोबत वापरले जाते, इवन दो हिज फादर वॉन्ड हिम, त्यामुळे इवन दो सुद्धा इथे वापरता येत नाही. आणि बिकॉज ऑफ हे त्याचा उलट अर्थ होतो की वडिलांच्या चेतावणीमुळे तो गेला. हा, तर याचा योग्य पर्याय आहे इन स्पाइट ऑफ. जर पुस्तक असेल तर त्यामध्ये आन्सर हे दिले, प्रॅक्टिस मधलेच आहेत ते, सॅम्पल क्वेश्चन आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याचे आन्सर तिथे दिलेलेच आहे. दुसरी एक फ्रेज आहे आता, टर्न डाऊन. त्याचं वाक्य असं आलेलं आहे, ही टर्न डाऊन द चान्स टू वर्क इन दुबई. आता त्याला एक संधी, या वाक्याचा अर्थ जर आपण घेतला की त्याला एक संधी आलेली होती दुबईमध्ये काम करण्याची, पण त्याने ते टर्न डाऊन केलं. ते टर्न डाऊन
त्याचा मिनिंग काय आहे? तर तो आपल्याला योग्य तो मिनिंग इथे लिहायचा होता. पुस्तकामध्ये डिड नॉट ऍग्री, रिफ्यूज टू कन्सिडर, ऍक्सेप्टेड आणि रिजेक्टेड. तर या वाक्याला अनुरूप असा जो अर्थ होतो नकार देणे किंवा नाकारणे, त्यामध्ये रिफ्यूज टू कन्सिडर किंवा रिजेक्टेड हे दोन त्याचे पर्याय बरोबर आहेत. रिफ्यूज टू कन्सिडर आणि रिजेक्टेड. वाक्य परत एकदा पाहते. ही टर्न डाऊन द चान्स टू वर्क इन दुबई. त्याचे ऑप्शन्स होते डिड नॉट ऍग्री, त्यानंतर रिफ्यूज टू कन्सिडर, ऍक्सेप्टेड आणि रिजेक्टेड. तर करेक्ट आन्सर आहे रिफ्यूज टू कन्सिडर आणि रिजेक्टेड. टर्न डाऊनचा अर्थ नकार देणे किंवा विचार न करणे असा होतो. आणि या वाक्यामध्ये व्यक्तीने दुबईमध्ये काम करण्याची संधी नाकारलेली आहे आणि म्हणून रिफ्यूज टू कन्सिडर आणि रिजेक्टेड हे जे काही दोन आहेत ते दोन्ही पर्याय योग्य आहेत. ऍक्सेप्टेडचा अर्थ काय होतो? स्वीकारणे. आणि डिड नॉट ऍग्री याचा अर्थ होतो सहमती दर्शवली नाही, पण हे सामान्य त्याचा अर्थ होतो, त्यामुळे रिजेक्ट आणि रिफ्यूज हे त्याचे बरोबर अर्थ आहेत. त्याने नकारच दिला पूर्णतः. चालेल, सगळ्यांनी एकदा वाचून घ्या. पुढची फ्रेज आहे विथ अ हेवी हार्ट. ग्रेट सॉरो आहे. विथ अ ग्रेट सॉरो. जड अंतःकरणाने आपण त्याला म्हणतो. वाक्य होतं मदर पार्टेड हर सन विथ अ हेवी हार्ट फॉर हिज एज्युकेशन. आई वडिलांपासून ज्यावेळेस त्यांची मुलं ही दूर जात असतात त्यावेळेला ते काय करतात, त्यांना दुःखाने म्हणजे मनापासून काय ते त्यांना पाठवत नाही. त्यालाच काय म्हणायचं विथ हेवी हार्ट म्हणजे जड अंतःकरणाने. एक्सप्रेसेस सॉरो यातून काय त्यांची दुःख, कारण ते काय होत आहे आपल्यापासून वेगळा होतोय. एक्सप्रेसेस सॉरो ऑर सॅडनेस वाईल पार्टिंग. पार्टिंग म्हणजे दूर जाणे, वेगळं होणे. विथ अ हेवी हार्ट याचा अर्थ काय होतो मग? विथ सॉरो किंवा विथ सॅडनेस. तोच क्वेश्चन आहे परत एकदा. मदर पार्टेड हर सन विथ अ ग्रेट सॉरो फॉर हिज फर्दर एज्युकेशन. ऑप्शन्स होते त्याचे विथ प्राईड, ऑन अकाउंट ऑफ, विथ ऑल हार्ट अँड विथ अ हेवी हार्ट. अंडरलाईन केलं होतं विथ अ ग्रेट सॉरो. ग्रेट सॉरो. सॉरोचा अर्थ काय होतो? दुःख. विथ प्राईडचा अर्थ अभिमानाने, ऑन अकाउंट म्हणजे कारणामुळे. परंतु हे जे काही फ्रेज येते आली ग्रेट सॉरो त्यासाठी काय होतो? दुःखी मनाने, विथ अ हेवी हार्ट हा त्याचा अर्थ होतो. खालचं स्पष्टीकरण देखील तुम्ही वाचून घ्या. विथ अ हेवी हार्ट हा वाक्प्रचार म्हणजे ग्रेट सॉरो साठी योग्य आहे. विथ प्राईडचा अर्थ आनंद दर्शवतो. ऑन अकाउंट ऑफ ते कारण आहे, त्यामुळे ते ती भावना नव्हती.
आणि विथ ऑल हार्ट म्हणजे मनापासून, प्रेमाने, उत्साहाने. पण इथे प्रेम उत्साह नाहीये, तर काय आहे, दुःखाची भावना आहे. त्यासाठी ग्रेट सॉरो, विथ अ ग्रेट सॉरो. त्याचा विथ अ हेवी हार्ट हा पर्याय योग्य आहे. पुढचा आहे टू लूज वन्स टेम्पर. अर्थ इथे दिलेला आहे, द मॅन इन द पिक्चर लुक्स लाईक ही हॅज लॉस्ट हिज टेम्पर. लॉस्ट हिज टेम्परचा अर्थ काय होतो, खूप रागावलाय किंवा खूप संतापला आहे. तर तुम्हाला चित्र दिलंय, पिक्चर वरून तुम्हाला ओळखायचं आहे, त्याचा आविर्भाव काय दाखवतोय. आणि टू लूज वन्स टेम्पर या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतोय, तो हे चित्र पाहून तुम्हाला काय करायचं इथे सांगायचं आहे. दिलेल्या पर्यायामधून काही माणसाच्या चेहऱ्याचा जे आविर्भाव आहे, त्यासाठी तुम्ही कोणता वाक्यांश वापरताल, फ्रेज वापरताल. तर काय आहे, या पिक्चर मध्ये द पर्सन इज अँग्री and the phrase to lose one's temper conveys the meaning. Which meaning? To become very angry. आता जे चित्र पाहिलं तुम्ही, त्यावरचाच हा प्रश्न होता. चूज द करेक्ट फ्रेज फ्रॉम द अल्टरनेटिव्ह टू डिस्क्राईब द एक्सप्रेशन ऑफ द मॅन इन द पिक्चर. त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्याला काय दुःख वाटत नव्हतं. टू फील सॉरी एक दिलाय. टू हॅव फन किंवा मजा करतोय असं काही वाटत नाही. टू लूज वन्स टेम्पर आणि टू बी प्राऊड ऑफ किंवा त्याला काही अभिमान वगैरे वाटतंय असं पण काही दिसत नव्हतं. तर काय वाटत होतं, तो रागावलेला होता. टू लूज वन्स टेम्पर. तर या चित्रामधील ज्या भावना होत्या ते दाखवण्यासाठीचा पर्याय टू लूज वन्स टेम्पर, टू फील सॉरी, टू बी प्राऊड ऑफ अँड टू हॅव फन. हे पर्याय कसे होते, चुकीचे होते. राग व्यक्त होतोय, त्यासाठी टू लूज वन्स टेम्पर. पुढे प्रॅक्टिस क्वेश्चन दिले. आता यामध्ये तुम्हाला आन्सर शोधायचे. Anushka completely forgot dash dash her little brother. याचे ऑप्शन्स होते टू लुक फॉर, वाक्याचा अर्थ आधी पहा काय होईल ते. आणि त्यानुसार फॉरगॉट म्हणजे विसरून गेली. अनुष्का पूर्णतः विसरून गेली. काय विसरून गेली ती, त्याच्या पुढे शब्द आले लहान भाऊ, तिचा लहान भाऊ. मग काय विसरून गेली असेल, टू लुक आफ्टर, काळजी घ्यायची ती पूर्णतः विसरून गेली. लुक फॉर म्हणजे शोधणे, लुक ऍट म्हणजे पाहणे, लुक ओव्हर म्हणजे पाहणी करण्यासाठी, आणि लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे. धाकटे भावाची त्याच्याकडे जबाबदारी दिलेली होती आणि ती त्याची काळजी घ्यायला विसरली. तर त्यासाठी येथे योग्य जी काही फ्रेज आहे ती कोणती येते, टू लुक आफ्टर. वाचून घ्या, काही स्क्रीनशॉट वगैरे काढायचे असेल तसे काढून घ्या. त्यानंतर अजून एक येते फ्रेज आहे टू पुट आउट. द फायर ब्रिगेड वॉज क्विक टू एक्सटिंग्विश द फायर. टू एक्सटिंग्विश याचा अर्थ आपल्याला सांगायचा होता त्या ऑप्शन्स मधून. त्याचं पुट ऑफ होते, टू पुट डाऊन, टू पुट बाय,
आणि टू पुट आउट आहे. पुट आउट म्हणजे आग विझवणे. तर आग विझवण्यासाठी टू पुट आउट त्याचा मिनिंग होतो आणि टू एक्सटिंग्विश याचा योग्य पर्याय काय येतो? टू पुट आउट. इथे बाकीचे जे पर्याय त्यांचे देखील अर्थ दिलेले आहेत. पुट ऑफचा अर्थ पहा. टू पुट आउटचा काय? पुट डाऊन म्हणजे काय? टू पुट बाय म्हणजे काय? आता फायर ब्रिगेड म्हटल्यावर एक्सटिंग्विश साठी काय येतो? टू पुट आउट. आग विझवण्याशी हे संबंधित पुट आउट येतो आणि इतर जे काही शब्द होते स्थगित करणे, खाली ठेवणे, बाजूला ठेवणे, हे काय त्या आग विझवण्याशी त्याचा संबंध येत नाही. त्यामुळे बाकीचे जे पर्याय टू पुट ऑफ, टू पुट डाऊन आणि टू पुट बाय हे योग्य नाही आहेत. योग्य पर्याय कोणता आहे? टू पुट आउट. रेनिंग कॅट्स अँड डॉग्स आहे बघ. या चित्रावरून तुम्हाला समजेल रेनिंग कॅट्स अँड डॉग्स त्याचा अर्थ काय असेल. फ्रेज आहे रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग्स. एक्झाम्पल होतं इट वॉज रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग्स येस्टरडे. कालचा जो पाऊस होता तो कसा होता? मुसळधार होता, खूप जोराचा पाऊस होता. तर यासाठी काय? कॅट्स अँड डॉग्स ही फ्रेज वापरली जाते. रेनिंग लाईक कॅट्स अँड डॉग्स म्हणजे ते कुत्रे मांजर पडतात असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. मुसळधार किंवा अतिशय जोराचा पाऊस असा त्याचा अर्थ होतो. त्याचे जे ऑप्शन दिलेले होते इट इज रेनिंग हेविली साठी रनिंग कॅट्स अँड डॉग्स आहे. cats and dogs in the air, enjoy like cats and dogs, raining like cats and dogs. So it is raining heavily means raining like cats and dogs म्हणजे अतिशय जोरात पाऊस पडणे असा त्या वाक्प्रचाराचा अर्थ होतो. त्यामुळे बाकीचे जे काही ऑप्शन्स आहेत रनिंग कॅट्स अँड डॉग्स इन द एअर म्हणजे आकाशात मांजर कुत्रे किंवा एन्जॉय लाईक कॅट्स अँड डॉग्स मांजर आणि कुत्र्यांसारखा आनंद घ्या असा काही त्याचा अर्थ होत नाही. हे सगळे जे काही फ्रेजेस आहे त्याचे जर तुम्ही अर्थ लक्षात ठेवले तर तुम्हाला वाक्यामधून नेमकं काय अर्थ बोध होतो हे लक्षात येईल. त्यासाठी पुढे सुद्धा अजून काही फ्रेजेस आणि त्याचे मिनिंग ते दिलेले आहेत मी आणि आतापर्यंत जे काही झालेत या सुद्धा जे काही फ्रेजेस आहेत ते लिहून ठेवा. त्याचे जे मिनिंग आहेत ते मराठी सुद्धा द्या इंग्लिश मध्ये सुद्धा दिलेलेच आहेत. ते जे पर्याय म्हणजे ते काय झाले त्याचा इंग्लिश मिनिंगच झालाय. पुढे एक फॅक्टरीचं चित्रामधून तुम्हाला दिसत असेल फॅक्टरीचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तेथील जे काही रहिवासी आहेत
त्यांनी काय केलंय, त्याला विरोध दर्शवलाय. तिथे फॅक्टरी होऊ नये यासाठी ते काय करतायत, पूर्ण ताकदीने त्यांचा जो काही संघर्ष आहे त्यांनी तो चालू ठेवलेला आहे. तरी पूर्ण ताकदीने संघर्ष चालू ठेवणे यासाठीचा जो वाक्प्रचार आहे तो दिलेला आहे, फायटिंग टूथ अँड नेल. Residents are fighting tooth and nail to stop factory construction. फॅक्टरीचं जे काही काम सुरू आहे, बांधकाम वगैरे तिथे होणार असेल किंवा फॅक्टरी येणार असेल, तर त्यामुळे जे काही इतर प्रश्न निर्माण होतात, आजार असतील, प्रदूषण असेल, त्यामुळे काय केलं, तेथील स्थानिक लोकांनी त्याला विरोध दर्शवायला सुरुवात केली. फायटिंग टूथ अँड नेल इथे हा वाक्प्रचार वापरलाय. त्याचा मराठीत अर्थ होतो पूर्ण ताकदीनं संघर्ष करणं. इंग्लिश मिनिंग आहे त्याचा फायटिंग फिअर्सली और विथ फुल एफर्ट. The residents are dash dash to stop the construction of a factory in their area. त्याचे ऑप्शन्स होते फायटिंग टिल डेथ, फायटिंग आउट, फायटिंग विथ वेपन्स, फायटिंग टूथ अँड नेल. तर याचे मिनिंग सुद्धा दिले, मृत्यूपर्यंत लढतायत, बाहेर लढत आहे, शस्त्र घेऊन ते लढतायत, आणि टूथ अँड नेल. टूथ अँड नेलचा जर शब्दशः आपण अर्थ घेतला तर टूथ म्हणजे दात आणि नेल म्हणजे नख. हे सगळे आपल्याशी संबंधित आहेत. दात झाले, नख झाले, आणि त्यामुळे मग काय झालं, सर्व शक्ती आली ती. त्यामुळे काय, या फ्रेजचा अर्थ काय होतो, सर्व ताकदीने किंवा शक्तीने काय करणे, संघर्ष करणे. इतर जे काही पर्याय आहेत, फायटिंग टिल डेथ, शेवटपर्यंत रडणं झालं, ही अतिशयोक्ती झाली. फायटिंग आउट आणि फायटिंग विथ वेपन्स हे देखील काय, याचा संदर्भ इथे येत नाही. त्यामुळे फायटिंग टूथ अँड नेल हा त्याचा पर्याय योग्य आहे. द रेसिडेंट्स आर फायटिंग टूथ अँड नेल टू स्टॉप द कन्स्ट्रक्शन ऑफ अ फॅक्टरी इन देअर एरिया. पुढचं आहे, द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट इज अ हार्ड नट टू क्रॅक. आता यामध्ये हार्ड नट टू क्रॅक याला अंडरलाईन केली आणि त्याचं मिनिंग आपल्याला इथे सांगायचं आहे. या फ्रेजचा मिनिंग काय होतो, योग्य अर्थ काय आहे. ऑप्शन्स आहेत त्याचे. अ नट इज व्हेरी हार्ड. नटचा अर्थ काय होतो, शेंगा. खूप कठीण आहे ती शेंग. वी कॅनॉट क्रॅक द हार्ड नट. पण काही कठीण शेंग फोडू शकत नाही. आता ते अनएम्प्लॉयमेंटचा अर्थ काय होतो, तर बेरोजगारी. प्रॉब्लेम म्हणजे समस्या. बेरोजगारीची जी काही समस्या आहे ती कशी असेल, तर त्याचा योग्य अर्थ काय या वाक्प्रचाराचा, तो इथे आपल्याला शोधायचा आहे. अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह. बेरोजगारीची जी काही समस्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, त्यामुळे ती काय झाली आता डिफिकल्ट प्रॉब्लेम झालाय, अतिशय कठीण अशी ती समस्या आहे सोडवायला. त्यामुळे शेंगाशी संबंधित हार्ड नट टू क्रॅक असा काही त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ काय होतो, सोडवायला कठीण समस्या, डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व्ह.
द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट इज अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व. तर हा नट टू क्रॅकचा मिनिंग लक्षात घ्या. डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व, मराठी सुद्धा अर्थ त्यांचे लिहून घ्या. सोडवण्यासाठीची कठीण समस्या. त्यानंतरचा आहे टू बी टेकन अबॅक. याचा अर्थ काय होतो? तर यासाठी त्यांनी दोन ऑप्शन्स आपल्याला निवडायला सांगितलेले आहेत. टू डिसअपॉइंट, निराश करणे. टू बी सरप्राईज्ड, आश्चर्यचकित होणे. टू बी शॉक्ड म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे. आणि टू टर्न बॅकवर्ड म्हणजे मागे वळणे. आता टू बी टेकन अबॅक याचा अर्थ सुद्धा काय होतो? आश्चर्यचकित होणे असाच होतो, किंवा आश्चर्याचा धक्का बसणे असा होतो. The students were taken aback to see their teacher behind them. विद्यार्थी काही गोंधळ करत असणे अचानक जर काही त्यांच्या मागे शिक्षक जर येऊन उभे राहिले आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर ते सुद्धा काय होऊन जातात एकदम टू बी टेकन अबॅक. स्टुडंट्स वर टेकन अबॅक म्हणजेच काय झालं, ते आश्चर्यचकित झाले किंवा काय त्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला. तर अचानक आश्चर्यचकित होणे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे काय, त्याचे दोन जे पर्याय आहेत, टू बी सरप्राईज आणि टू बी शॉक्ड, हे दोन त्याचे योग्य पर्याय आहेत. तर असे तुम्हाला दोन पर्याय शोधा, असे देखील काही ऑप्शन्स असतात. तर यावेळेस यासाठी तुम्हाला काय, जे काही उत्तरपत्रिका असते तर त्यामध्ये हे दोन्ही जे काही ऑप्शन्स आहेत त्यांना सर्कल करायचं असतं किंवा ते गोल भरायचे असतात. तर हे प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. बरेच जण काय एखादाच ऑप्शन करत असतात. तर ज्यावेळेला असे दोन पर्याय विचारलेले असतात त्यावेळेस काय दोन्ही पर्यायांना गोल करणे आवश्यक असतं. पुढचा आहे मनसुख कुड नॉट वॉक फास्ट बट ही फाउंड अ लॉंग थिक रोप आउट ऑफ हिज लगेज. द इल फिलिंग व्हॅनिश्ड इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश आहे आता इथे. इन अ फ्लॅशचा अर्थ काय होतो? मनसुखला काय जोरात चालता येत नव्हतं, पण त्याला काय एक लांब जाड असं दावं किंवा दोर सापडला. त्याच्या जे सामान होतं, साहित्य होतं, ते साहित्यात त्याला एक जाड दोर सापडला. आणि त्यानंतर काय आली, त्याची मनातील जे काही इल फिलिंग होती, इल फिलिंग म्हणजे वाईट भावना, ती काही क्षणात नष्ट झाली किंवा नाहीशी झाली. तर इन फ्लॅशचा अर्थ इथे काय तो सांगायचा आहे. त्याचे ऑप्शन्स होते ऍट वन्स, आफ्टर सम टाइम आणि विथ लाइटनिंग. काही क्षणात जर म्हणायचं असेल त्याचा अर्थ होतो ऍट वन्स, तात्काळ, लगेच. आफ्टर सम टाइम काही वेळानंतर आहे. आणि विथ लाइटनिंग, विजेसारखी, तसा इथे अर्थ होत नाही. व्हॅनिश इन अ फ्लॅश, तर ऍट वन्स हे त्याचं योग्य उत्तर आहे. टू गेट रीड ऑफ बॅड हॅबिट्स इज टू अवॉइड बॅड कंपनी. आता गेट रीड ऑफ याचा अर्थ येते सांगायचा आहे आपल्याला.
हा, तर याचं वाक्य असं होतं, द बेस्ट वे टू डॅश डॅश बॅड हॅबिट्स इज टू अवॉइड बॅड कंपनी. वाईट सवयी सोडायच्या असेल तर काय केलं पाहिजे, आपल्याला वाईट संगत ही सोडली पाहिजे. तर इथे योग्य पर्याय जे गेट ऑल ऑफ आहे, गेट ऑफ आहे, गेट ऑन आणि गेट रीड ऑफ. म्हणजे यांची पासून जर तुम्ही मुक्त झालाय, तुमची जर सुटका झाली वाईट संगतीपासून, तरच काय तुमच्या ज्या काही वाईट सवयी आहे त्या सुद्धा त्यापासून तुम्ही मुक्त व्हाल, असा त्याचा अर्थ आहे. तर गेट ऑल ऑफ म्हणजे सर्व काही गोष्टी मिळवणे, गेट ऑफ म्हणजे उतरून टाकणे किंवा उतरणे, आणि गेट ऑन म्हणजे चालू ठेवणे. तर असा काही त्याचा इथे अर्थ होत नाही. वाईट संगत टाळणे किंवा त्यातून मुक्त होणे, त्यासाठी गेट रीड ऑफ हा पर्याय योग्य आहे. She looked after her parents well. She dash dash her parents well, असं वाक्य आहे. पॅरेंट्स म्हणजे आई वडील, आई वडिलांची ती काय करत असेल इथे, काळजी घेत असेल. तर त्यासाठी योग्य पर्याय कोणता येतो, लुक आफ्टर. बाकीचे जे पर्याय होते रिस्पेक्टेड, वर्शिप्ड आणि ट्रीटेड, यांचा आणि काळजी घेण्याचा काही संबंध येत नाही. सन्मान करणे झालं, पूजा अर्चा किंवा आई वडिलांची पूजा वगैरे केली किंवा ट्रीटेड म्हणजे वागणूक दिली. इथे योग्य पर्याय लुक्ड आफ्टर. पुढचं होतं, ही अडॅप्टेड टू द न्यू एन्व्हायरमेंट लाईक अ डग टू वॉटर. लाईक अ डग टू वॉटर ही एक फ्रेज आहे. नवीन वातावरणामध्ये तो सहजपणे रुळला. हे सांगण्यासाठीचे. तर लाईक एन ॲनिमल इन फॉरेस्ट हे त्याचा अर्थबोध होत नाही त्यातून. लाईक अ बर्ड इन अ ट्री हा सुद्धा होत नाही. त्यानंतर लाईक शेल टू वॉटर, सहजतेने रुळला, यासाठी काही लाईक अ डक टू वॉटर. आय कॅन ऑलवेज डॅश डॅश माय फ्रेंड. काउंट ऑनचा मिनिंग आहे हेल्प इन डिफिकल्ट
सिच्युएशन, कठीण प्रसंगी मदत करणे. तर ज्या वेळेला आपल्याला मदतीची आवश्यकता असते त्यावेळेस काय आपले जे काही मित्र आहे तर यांच्यावर मी काय करतो सहजपणे विश्वास ठेवतो. तर यासाठी काउंट ऑन हा जो काही वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ होतो हेल्प इन डिफिकल्ट सिच्युएशन. तर काउंट ऑन साठी योग्य त्याचा मिनिंग हेल्प इन डिफिकल्ट सिच्युएशन हा होतोय. हा हेच रिपीट झालंय परत एकदा. Mansu could not walk fast, but he found a long, thick rope out of his luggage. The ill feeling vanished in a flash. Vanished in a flash. याचा अर्थ पाहिला होता आपण. व्हॅनिश इन अ फ्लॅशचा अर्थ होतो ऍट वन्स, लगेच किंवा ताबडतोब. पुढचं होतं द स्ट्रेंजर moved to see the ill man lying helpless by the side of the road. तर ती संपूर्ण प्रक्रिया दाखवणारी जी काही वाक्यरचना आहे तर त्यामध्ये आजारी माणसाला मदतीसाठी पुढे जाणे. मूव टू सी द ill man lying helpless by the side of the road. तिथे will, was, can आणि were being असे दिले आहेत पर्याय. पण इथे मूड पास्ट टेन्स जर असेल तर इथे मूडच असला पाहिजे. पण ते वाद सुद्धा आहे तर वाद सुद्धा त्याचं उत्तर आहे बरोबर असू शकतं. पण शक्यतो ज्यावेळेस पास्ट टेन्स द स्ट्रेंजर मूड टू सी ही वाक्यरचना इथे बरोबर राहील. हा हे जे काही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले होते आतापर्यंत जे आपण सेंटेन्स पाहिले प्रॅक्टिस एक्झाम्पल होते त्यानंतर काही सॅम्पल क्वेश्चन्स होते हे सगळे जे काही फ्रेजेस आहे आणि त्यांचे जे काही मिनिंग आहे ते आपण आतापर्यंतच्या ज्या स्लाइड्स होते त्यामध्ये पाहिले होते. आता इतर तुमच्या अभ्यासासाठी अजूनही काही येते मी ज्या काही फ्रेजेस आहे त्यांचे मिनिंग इथे दिलेले आहेत त्यानंतर त्यांचं एक्झाम्पल किंवा सेंटेन्स मध्ये त्यांचा वापर तुम्ही कसा करू शकाल हे देखील अजून काही उदाहरणं तुमच्यासाठी इथे दिलेले आहेत. तर तुम्ही अजून हे जे काही आहेत वाक्य ती वाचा त्यामध्ये या फ्रेजेसचा कसा वापर केला आहे ते एक लक्षात घ्या आणि हे जे काही फ्रेजेस आहे त्यांचे मिनिंग जे दिले आहेत अर्थ जे दिले ते सगळ्यांनी पाठ करा तरच तुम्हाला काय त्यांचे जे काही मिनिंग आहेत ते शोधणं हे सोपं जाईल. ब्रेक द आईस ओळख वाढवणे गप्पा सुरू करणे. तर त्याचं एक्झाम्पल पहा कसा वापर करायचा ब्रेक द आईसचा. ही टोल्ड अ जोक टू ब्रेक द आईस ऍट द मीटिंग. सुरुवात करण्यासाठी गप्पांची सुरुवात करण्यासाठी त्याने काय केलं एक जोक सांगितला आणि अशा पद्धतीने काय त्यांच्या बैठकीमध्ये जी काही मीटिंग होती तर त्यांच्यामध्ये बोलण्याला सुरुवात झाली. ब्रेक द आईसचा मिनिंग पाहिजे आणि वाक्यात कसा उपयोग केलाय. अ पीस ऑफ केकिंग सॉल्विंग दिस मॅथ प्रॉब्लेम वॉज अ पीस ऑफ केक. पीस ऑफ केकचा अर्थ काय होतो खूप सोपं काम. हा केकचा तुकडा असा त्याचा अर्थ होत नाही किंवा ब्रेक द आईस म्हणजे त्याने मीटिंग मध्ये काही बर्फ फोडला असा त्याचा अर्थ होत नाही. तर हे जे काही अर्थ आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या वाचा ते
पुढचे होते हिट द नेल ऑन द हेड. नेमकं बोलायचंय. शी हिट द नेल ऑन द हेड विथ हर कॉमेंट. तिला नेमकं काय बोलायचंय ते ती बोलून गेली. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. या वाक्प्रचाराचा अर्थ होतो एखादं गुपित उघड करणे. He let the cat out of the bag about the surprise. त्यानंतर आहे अंडर द वेदर आहे आजारी वाटणे. आय एम फिलिंग अ बीट अंडर द वेदर टुडे. जर तुम्हाला आजारी वाटत असेल तर त्यावेळेस तुम्ही काही अशी फ्रेज वापरू शकता अंडर द वेदर. वन्स इन अ ब्ल्यू मून आहे म्हणजे क्वचित एखाद्या वेळेसच. वी गो ऑन वेकेशन ओनली वन्स इन अ ब्ल्यू मून. सुट्टीला आम्ही काही क्वचित जातो. तर त्यासाठी काही वन्स इन अ ब्ल्यू मून ही फ्रेज तुम्ही वापरू शकता. कॉस्ट अन आर्म अँड लेग. जर काही खूप महाग आहे असं सांगायचं असेल तर न्यू कार कॉस्ट अन आर्म अँड लेग. खूप महाग. बर्न द मिड नाईट ऑइल आहे. खूप तुम्ही अभ्यास करत असाल रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताय काम करताय तर त्यासाठी बर्न द मिड नाईट ऑइल ही फ्रेज वापरा. शी बर्न द मिड नाईट ऑइल बिफोर द एक्झाम. अजून आहे बाईट द बुलेट. कठीण निर्णय घेणे याबाबतची. ही हॅड टू बाईट द बुलेट अँड गो टू द डेंटिस्ट. कॉल इट अ डे. दिवसाचं काम थांबवायचं. लेट्स कॉल इट अ डे अँड फिनिश टुमारो. म्हणजे आजच्या दिवसात जर काम थांबवायचं असेल त्यासाठीही हा वाक्प्रचार वापरायचा. आजचं काम बंद करून दुसऱ्या दिवशी चालू करण्यासाठी. इन हॉट वॉटर आहे अडचणीत असणे. ही फाउंड हिमसेल्फ इन हॉट वॉटर आफ्टर द मिस्टेक. त्याच्याकडून चूक झाली आणि त्यानंतर तोच अडचणीत असल्यासारखं त्याला वाटू लागलं. ऑन क्लाउड नाईन खूप आनंदी होणे. शी वॉज ऑन क्लाउड नाईन आफ्टर गेटिंग द जॉब. नोकरी मिळाल्यामुळे ती खूप आनंदात होती. अ ब्लेझिंग इन डिस्गाईज अप्रत्यक्ष फायदा. लुझिंग दॅट जॉब वॉज अ ब्लेझिंग इन डिस्गाईज. एखादी नोकरी गेल्यामुळे काय झालं त्याला दुसराच काहीतरी अप्रत्यक्ष असा फायदा झाला ते काम गेल्यामुळं. किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. दोन्ही कामं ज्यावेळेस तुम्ही एकाच वेळी पूर्ण करता त्यावेळेस ही फ्रेज वापरायची. आय किल टू बर्ड्स विथ वन स्टोन बाय शॉपिंग व्हाईल कम्युटिंग.
स्पिल द बीन्स, एखादं गुपित उघड करणे. डोंट स्पिल द बीन्स अबाउट आवर सिक्रेट प्लॅन, आमच्या जे काही गुपित योजना असतील, गुप्त योजना आहे, त्या काही उघड करू नकोस. त्यासाठी काय स्पिल द बीन्स हे वाक्प्रचार वापरायचा. त्यानंतरचा आहे बीट अराउंड द बुश, एखाद्या मुद्द्यावर न बोलणे, दुसरंच काहीतरी मुद्दे काढणे किंवा त्याविषयी बोलत राहणे. तर त्याविषयी त्यासाठीचा वाक्प्रचार आहे बीट अराउंड द बुश. ही kept beating around the bush instead of answering. म्हणजे योग्य ते उत्तर न देता तो काय करत बसला, दुसऱ्याच काहीतरी गोष्टी बोलत बसला. पुल someone's leg, थट्टा मस्करी करणे एखाद्याची. आर यू पुलिंग माय लेग और बिंग सिरियस, एखाद्याची तुम्ही चेष्टा करत असाल तर त्यावेळेस तो हे वाक्य वापरू शकतो. तू माझी चेष्टा करतोय की सिरियस आहेस का गंभीर आहेस. जास्त मेहनत करण्यासाठीचा गो द एक्स्ट्रा माईल. She always goes the extra mile to ensure quality. ती जास्त मेहनत करते कशासाठी, तर चांगलं उत्पादन देण्यासाठी किंवा चांगलं जे काही गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी ती जास्त काय करते, मेहनत करते. जम द गन आहे म्हणजे घाई करणे. He jumped the gun and submitted the form early. फॉर्म भरण्यासाठी काय त्याने घाई केली आणि लवकरच जाऊन त्याने काय केला, तो फॉर्म दिला. बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड, नव्याने सुरुवात करणे त्यासाठीची. द डिझाईन फेल्ड, बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड. द बॉल इज इन युअर कोर्ट, आता निर्णय तुझ्यावर आहे. आय हॅव गिव्हन माय ओपिनियन, द बॉल इज इन युअर कोर्ट. तर कशा प्रकारे हे जे काही वाक्प्रचार आहे ते वापरायचे याचे तुम्हाला मिनिंग सुद्धा दिले आहेत, ते एक्झाम्पल सुद्धा दिले आहेत. आणि ऑलरेडी काय तुम्हाला ते पुस्तकामध्ये सुद्धा, तुमचे जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा हे जे काही फ्रेजेस आहेत ते आलेलेच आहेत. परंतु हे अजून तुमच्या अभ्यासासाठी आहेत. यांचा सुद्धा अभ्यास करा, यांचे जे काही अर्थ आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. वाक्यामध्ये कसा वापर करायचा ते सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्हाला त्या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय झाला, खाली जे ऑप्शन दिले असतात त्यातून ते समजू शकेल. अजून इथे काय दिले, थ्रू थिक अँड थिन, म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये साथ देणे. शी सपोर्टेड मी थ्रू थिक अँड थिन. डाइम अ डझन आहे सहज उपलब्ध गोष्ट. चीप फोन्स आर अ डाइम
a dozen nowadays. आता बरेच काही स्वस्त फोन देखील काय उपलब्ध सहजपणे उपलब्ध होत आहेत. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. कृती बोलकी असते. शो युअर एफर्ट्स. तुम्ही काय करताय ते प्रयत्न दाखवा, म्हणजे तुमची कृती ही महत्वाची असते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. संशय घेणे चुकीचा व अंदाज लावणे. यू आर बार्किंग ऑफ द रॉंग ट्री विथ दॅट accusation. क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. गेलेल्यासाठी दुःख व्यक्त करणे. डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, इट्स डन. हिट द बुक सेइंग. अभ्यास सुरू करणे. आय नीड टू हिट द बुक्स टुनाइट फॉर द टेस्ट. इन द सेम बोट. सारखीच जर अडचण असेल दोघांची, एकसारखे अडचणीत असणे, त्यासाठी ही फ्रेज वापरतात. इन द सेम बोट. वी आर ऑल इन द सेम बोट ड्युरिंग टफ टाइम्स. कठीण प्रसंगी आपण सगळे काही एकसारख्याच अडचणीत असतो. मेक अ लॉंग स्टोरी शॉर्ट. थोडक्यात सांगणे. नॉट वन्स कप ऑफ टी. आवडीची गोष्ट नसणे. लेट स्लीपिंग डॉग्स लाय. जुन्या गोष्टी कुरतडू नये. लेट्स नॉट डिस्कस दॅट इश्यू. लेट स्लीपिंग डॉग्स डाय. फेस द म्युझिक. हे परिणामांना सामोरे जाणे. बर्न ब्रिजेस. कायमचे संबंध तोडणे. कीप युअर चिन अप. आत्मविश्वास ठेवणे. गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर. आहे दुर्लक्ष करणे. तर अशा पद्धतीचे या सगळे अजून काही वाक्प्रचार तुम्हाला अभ्यासासाठी होते. तर यातून हे जे काही फ्रेजेस आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. अंडरस्टँड फ्रेजेस इन कॉन्टेक्स्ट फॉर बेटर युसेज. तुम्हाला हे कधी वापरता येईल ज्यावेळेस तुम्हाला त्याचा अर्थ व्यवस्थित माहिती असेल. ती व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. फ्रेजचा अर्थ काय. प्रॅक्टिस विथ एक्झाम्पल्स अँड क्वेश्चन्स इम्प्रूव्ह लर्निंग. आणि जे काही सॅम्पल क्वेश्चन तुम्हाला दिलेच होते. इन स्पाइट ऑफचा मिनिंग काय होतो. टर्न डाऊन, विथ हेवी हार्ट. मिनिंग एक सगळे पाठ करून ठेवा. चालेल. सैंदाने सर. हा सर बोला ना. हा झालं. झालं ना. हो. ओके. अभ्यास वगैरे दिला ना. हा अभ्यास